शासनाच्या समाज कल्याण विभाग जो आहे यांच्या अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विविध योजना ह्या राबवल्या जातात. आता पाहू शकता आपली जी महत्त्वाची योजना जी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयाचं पेन्शन या अगोदर दिलं जायचं. आता यामध्ये 1000 रुपयाची वाढ करून 2500 दरमहा पेन्शन जे आहे यामध्ये दिलं जातो. मात्र पाहू शकता यामध्ये फक्त ही एकच अशी योजना नसून शासनाच्या जे समाज कल्याण विभाग आहे यांच्या अंतर्गत विविध योजना दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिव्यांग बांधवांसाठी राबवल्या जातात. तर या अंतर्गत समाज कल्याण विभागाअंतर्गत एक नवीन 16 योजनांसाठीचं परिपत्रक जे आहे हे जारी करण्यात आलं आहे. आणि या 16 योजनांतर्गत जे लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी असतील दिव्यांग पात्र लाभार्थी असतील यांच्यासाठी 12,000 रुपयाचं जे यामध्ये पाहू शकतात थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना मिळू शकतात. आता यामध्ये नक्की कोणकोणत्या 16 योजना आहेत, कोणकोणते दिव्यांग लाभार्थी यासाठी पात्र असतील, त्याचबरोबर यासाठी अर्ज कसा करायचा आहे या संदर्भात आपल्याकडे जी माहिती परिपत्रक आलेलं आहे हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर याच्या संदर्भातली सगळी महत्त्वाची जी माहिती आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे जे समाज कल्याण विभाग आहे, जिल्हा परिषद, त्याचबरोबर पंचायत समिती, त्याचबरोबर ग्रामपंचायत विभाग आणि तहसीलदार कार्यालय या ठिकाणी याबाबत डिटेलमध्ये तुम्ही माहितीसुद्धा घेऊ शकता. तर नक्की परिपत्रक काय आहे आणि नक्की कोणकोणत्या 16 योजना आहेत, कोणते लाभार्थी यासाठी पात्र ठरणार आहेत हे सुद्धा डिटेलमध्ये आपण पाहूयात. तर या ठिकाणी पाहू शकता परिपत्रक जे आहे दिव्यांग व्यक्तींसाठी पुढील कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. म्हणजे पाहू शकता शासनामार्फत फक्त पेन्शन योजना न राबवता फक्त पेन्शन योजना जी आहे सध्या आपल्याला माहिती आहे की फक्त पेन्शन योजनाच आहे, मात्र फक्त पेन्शन योजनाच न राबवता अशा विविध कल्याणकारी योजना ज्या आहेत या शासनामार्फत राबवल्या जातात. आता यामध्ये पाहू शकता आपल्याला बहुतांश वेळी सांगितलं जातं की निधीची कमतरता आहे, निधीची पुरवठा कमी आहे, मात्र या योजना ज्या आहेत या 100% शासनामार्फत राबवल्या जातात. तर पाहूयात कोणकोणत्या योजना आहेत. यामध्ये पहिली जर योजना पाहिली तर यामध्ये योजनेचं नाव आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरता शिष्यवृत्ती आणि अर्थसहाय्य देणे. जे दिव्यांग विद्यार्थी आहेत हे यामध्ये पाहू शकता त्यांच्यासाठी पात्र दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी शालेय शिक्षणाकरता त्यांना शिष्यवृत्ती आणि अर्थसहाय्य हे दिलं जातं. समाज कल्याण विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अंतर्गत ही जी योजना आहे ही राबवली जाते. त्याच्यानंतर पाहू शकता दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरता शिष्यवृत्ती आणि अर्थसहाय्य देणे ही सुद्धा राबवली जाते. ही सुद्धा सुरू आहे. 16 योजना टोटल आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर तिसरीची योजना आहे दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना जिल्हास्तर खेळाडू करता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे. आता दिव्यांग खेळाडू जे असतील जिल्हास्तर खेळाडू यांच्यासाठी शिष्यवृत्ती अर्थसहाय्य. आता यासाठी जे खेळाडू असतील दिव्यांग खेळाडू हेच फक्त यासाठी पात्र ठरतील. त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना राज्यस्तरीय खेळाडू असतील त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती आणि अर्थसहाय्य देणे, त्यासाठी ते जे आहे दिव्यांग लाभार्थी पात्र ठरतील. त्यानंतर पाहू शकता दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू असतील त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती आणि अर्थसहाय्य देणे. त्याच्यानंतर पाहू शकता त्या जे स्तर आहे त्या स्तरावरचे जे दिव्यांग पात्र लाभार्थी असतील व्यक्ती असतील त्यांच्यासाठी हे लाभ असतील. त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना आंतरराष्ट्रीय पुढचा जो शेवटचा टप्पा जो आहे स्तर आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंकरता शिष्यवृत्ती आणि अर्थसहाय्य दिलं जातं. खालचे जे आहेत त्या महत्त्वाच्या आपल्यासाठी असणार आहेत. 7वं पाहू शकता जी योजना आहे दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्याकरता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये NEFT, RTGS, ECS द्वारे जमा करणे. आता ही जी योजना आहे 7वी योजना उदरनिर्वाह करण्याकरता दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या NEFT, RTGS द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जे आहे लाभ दिला जातो. 12,000 असेल किंवा किती असेल तर या संदर्भात डिटेलमध्ये माहिती तुम्ही तहसीलदार कार्यालय असेल, पंचायत समिती, ग्रामपंचायत या ठिकाणी चौकशी करू शकता. तुमचा जो अर्ज आहे ऑफलाईन पद्धतीने तिथे सबमिट केला जाऊ शकतो. 8वी योजना तुमच्या समोर आहे दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्याकरता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये NEFT, RTGS, ECS द्वारे जमा करणे. कमाल मर्यादा 12,000 पाहू शकता इथे स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे. कमाल मर्यादा 12,000 पर्यंत दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी हा लाभ दिला जातो आणि यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो.
9वा आहे यामध्ये दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सहाय्यभूत साहित्य खरेदी करण्याकरता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये EFT, RTGS, ECSद्वारे जमा करणे. येथे सुद्धा कमाल मर्यादा ही 12,000 इतकी आहे आणि यासाठी सुद्धा ऑफलाईन पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायतीच्या मदतीने अर्ज केला जाऊ शकतो. 10वं पाहू शकता, दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चाकरता निधी उपलब्ध करून देणे. एकूण औषधोपचारांच्या 50% रक्कम किंवा 12,000 यापैकी जे कमी असेल इतकी रक्कम त्यामधून दिली जाते. आता ह्या स्वतंत्र योजना आहेत पाहू शकता. यामध्ये पंचायत समिती अंतर्गत येणारा जो लाभ आहे, ग्रामपंचायत अंतर्गत येणारा लाभ आणि त्याच्यानंतर या 16 या व्यतिरिक्त ह्या योजना राबवल्या जातात. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत तर डायरेक्टली अर्ज जो आहे तुम्ही त्यांच्यामार्फत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे ऑफलाईन पद्धतीने करू शकता. त्याच्यानंतर पाहू शकता 11वा आहे दिव्यांग बेरोजगारांना भत्ता अर्थसहाय्य देणे. दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे. 60 वर्षावरील दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे. दिव्यांग व्यक्तींच्या बचत गटांना अर्थसहाय्य देणे. 15वा पाहू शकता योजना आहे कुष्ठरुग्णांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे. आणि निरामय आरोग्य विमा योजनेची कार्यवाही करणे. मतिमंद, आत्मभग्न, मेंदूचा पक्षाघात झालेले व्यक्ती आणि बहुविकलांग व्यक्ती यांच्याकरता हा जो लाभ आहे अशा 16 पद्धतीचे जे योजना आहेत, 16 पद्धतीच्या हे लाभ जे आहेत हे दिले जातात. आणि ह्या योजना व्यतिरिक्त पाहू शकता ह्या ज्या आता पेन्शन योजना आहे, या पेन्शन योजनेमध्ये योजना येत नाही आहे. ही वेगळी योजना 16 योजना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राबवल्या जातात. आणि याचा स्वतंत्र लाभ जो आहे प्रत्येक दिव्यांग लाभार्थी हा घेऊ शकतो. सध्या ज्यांचं जे पेन्शन सुरू आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत त्यांच्यासाठी सुद्धा हे लाभात असणार आहेत. हे अतिरिक्त ह्या योजना ज्या आहेत 16 योजना शासनामार्फत राबवल्या जातात. याच्यामार्फत पाहू शकता तुमची पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत या ठिकाणी जास्त माहिती पुरवली जात नाही आहे. मात्र या 16 योजना ज्या आहेत या शासनामार्फत राबवल्या जातात. बहुतांश दिव्यांग लाभार्थ्यांना याबाबतची माहिती नसते, पण त्यासाठी जो अर्ज आहे ऑफलाईन पद्धतीने हा केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने या 16 योजनांमार्फत पाहू शकता 12,000चा लाभ जो आहे हा दिव्यांग लाभार्थी घेऊ शकतात. आता याबाबतचं अर्ज कसा करायचा आहे, त्याचबरोबर अर्जाचा फॉर्मॅट, नमुना लवकरच त्यावर सुद्धा आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेणार आहोत. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.